आज मी छानपैकी कुरकुरीत नरम सॉफ्ट स्वादिष्ट असे मेथीचे वडे बनवून दाखवणार आहे। खूप सोप्या पद्धतीने अगदी सिंपल पद्धतीने मी आज मेथीचे वडे बनवून दाखवणार आहे। त्यासाठी 1 वाटी मेथी घेतलेली आहे, 1 वाटी बेसन पीठ, छोटी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं। खूप छानपैकी क्रिस्पीपणा येतो, म्हणजे कुरकुरीत राहतात वडे। थोडीशी कोथिंबीर घ्यायची। त्यानंतर 1-2 चमचे आपल्याला सफेद तेल लागणार आहे। तर मस्तपैकी आज थंडीच्या वातावरणामध्ये गरमागरम असे हे मेथीचे चवदार, टेस्टी आणि हेल्दी वडे बनवणार आहोत। तर चला लगेच आपण सुरुवात करूया। तर सर्वप्रथम काय करायचे, एक उखळ घ्यायची। ही उखळ घेतली, याच्यामध्ये फक्त 2च मिरच्या टाकायच्यात, कारण आपल्याला याच्यामध्ये लाल मसाल्याचा वापर करायचा आहे। त्यामुळे हिरव्या मिरच्या 2 टाकलेल्या आहेत, 2 लसणाच्या पाकळ्या आणि 1-2 अद्रकचे तुकडे टाकायचे। आता लाल मसाला टाकल्यामुळे मी याच्यामध्ये मिरचीचा वापर कमी करते। तुम्ही फक्त मिरची लसूणचा वापर सुद्धा करू शकता। ते हे असं कुटून घेतलेलं आहे, जाडसर कुटायचं, आपलं ठेच्यासारखं साईडला ठेवायचं। एक भांड्यामध्ये मेथी जी आहे ती बारीक चिरून टाकायची, अगदी आपल्या कोथिंबीरसारखी बारीक चिरायची। अगोदर सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची मेथी, आणि सुकली की मग अशी बारीक चिरून घ्यायची कोथिंबीरवाणी। अलगद हाताने जितकी बारीक होईल तितके छान वडे तयार होतात। तर थंडीच्या दिवसामध्ये असं पालेभाज्या या वाटाणे वगैरे आपलं म्हणजे खूप चांगल्या प्रमाणात येतात। त्यामुळे काय होतं, हे नक्की खाल्लं पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे। तर मेथीचा पराठा मी दाखवला आहे, तो पण तुम्ही बघू शकता। आणि आज मी तुम्हाला मेथीचे वडे दाखवते। हे बघा, हे अशा पद्धतीने कोथिंबीरसारखी मेथी चिरून घ्यायची आपल्याला सर्व। भरपूर क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्ही ही कोथिंबीरचे वडे बनवू शकता। तर सर्व मेथी मी कट करून घेतली, पाहू शकता। मस्त फ्रेश अशी मेथी कट केलेली आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले टाकायचे। आता मी थोड्याच क्वांटिटीमध्ये करते, जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजेच मेथीची जोडीचा वापर जास्त करायचा। हे अद्रक, लसूण आणि मिरचीचा जो कूट केला आहे तो टाकायचा याच्यामध्ये, अंदाजे 1 चमचा आहे। लसूण अद्रकने खूप छान चव येते। त्यानंतर 2 चमचे भरून सफेद तीळ टाकायचे। तिळाशिवाय तर अजिबात म्हणजे वड्याला शोभा नाही, म्हणजेच मजाच येत नाही आहे। बघायला पण छान वाटतात आणि खायला मात्र खूप भारी वाटतात। ही कोथिंबीर टाकायची बारीक चिरून, अर्धी वाटी घ्यायची कोथिंबीर, 1 वाटी मेथीसाठी कोथिंबीर टाकली। 2 चमचे तांदळाचं पीठ टाकले। तांदळाच्या पिठाने खूप वेळापर्यंत कुरकुरीत राहतात वडे। त्यानंतर हे बेसन पीठ, आता बेसन पीठ नसेल तर चण्याची डाळ आपली मिक्सरमध्ये वाटून घ्यायची, 2-3 वेळा चाळली की मस्त पीठ तयार होतं। आता 1 चमचा जिरे टाकलेत, जिरे आणि ओवा सुद्धा तुम्ही टाकू शकता। तर ओवा नव्हता त्यामुळे मी जिरे टाकलेत। आणि 1 चमचा धना पावडर टाकायचं, 1-1.5 चमचा धना पावडर टाकायचं। त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची, हळदीचं प्रमाण थोडंच टाका। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकायचं आणि थोडासा अर्धा चमचा लाल मसाला पावडर टाकायचं, कारण की आपण ह्याच्यामध्ये मिरची अद्रक टाकलेली आहे, त्यामुळं लाल मसाला थोडा टाकायचा। आता आपण काय करायचं, याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं साहित्य मेथीला चोळून घ्यायचं सुरुवातीला, लगेच पाणी टाकायचं नाही, अगोदर सगळं हे साहित्य चोळून घ्यायचं। तर हे सगळं मी चोळून घेते व्यवस्थितपणे मेथीला। बेसन पीठ, तांदळाचं पीठ, लसूण, मिरची, अद्रक जे पण आपण टाकलं याच्यामध्ये चोळून घ्यायचं। असं केल्यामुळं ना खूप छान चव येते वड्याला, एकजीव माझी चव होऊन जाते, टेस्ट भारी होती। उरलेलं बेसन पीठ थोडंसं याच्यामध्ये टाकून घेतलं आहे। आता चोळून झालं की मग याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकायचं, अगदी थेंब थेंब पाणी टाकायचं। हे बघा, असं हातावर घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन पिठाला चोळायचं, म्हणजे हळूहळू हा डो तयार होतो। एकदम पाणी टाकताना तर पातळ होऊन जाईल पीठ, त्यामुळं जरा पाणी जपूनच टाकायचं, अगदी असं थेंब थेंब, बरोबर मग हा डो तयार होतो। हे बघा, असं थोडं थोडं पाणी टाकल्यामुळं बघा कसं तयार झालेलं आहे डो, लगेचच पीठ हे मळून तयार होतं। आता मी हे थोड्याच क्वांटिटीमध्ये करते म्हणून तुम्हाला हे पीठ जरा थोडं दिसते, भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्ही करू शकता। तर सगळं एकजीव करून घेतलं आहे थोड्याशाच पाण्यामध्ये, बघा कसं लगेच मळून झालेलं आहे। ह्याला थोडा वेळ दिला तर नरम सॉफ्ट पीठ पडतो, किंवा लगेचच करू शकता। तर मी लगेच करणार आहे, ह्याला जरा चेंज करते, म्हणजे वाटीमध्ये काढून घेते। आता वाटीमध्ये काढून घेतलं आहे, थोडंसं याच्यामध्ये तेल टाकायचं, अगदी थोडा अर्धा चमच्याच्या अंदाजाने, जेणेकरून काय होतं, हे पीठ नरम सॉफ्ट होतं। आणि हलक्या हाताने याला प्रेस करायचं, हे असं हलक्या हाताने प्रेस करायचं,
मस्त वाटतात, मग वडे तयार होतात तेल टाकल्यामुळं. आणि लगेचच मग आता याला करायला सुरुवात करायची. तीळ चांगलं टाका, तिळाने खूप छान दिसतात वडे आणि खायला पण मस्त वाटतात. तर मला तर आवडतात तीळ, तुम्हाला जसे म्हणजे कमी जास्त आवडेल तसे टाकू शकता. आता हे चांगलं झालेलं आहे मळून आपण याचे लगेच करून घेऊया वड्या किंवा वडे. तर थोडं थोडं बॅटर पहिला हात ओला करायचा थोडासा, जेणेकरून काय होतं हे जे पीठ आहे ते हाताला जास्त चिटकत नाही. त्यामुळे मी थोडासा हात पाण्याने धुवून घेतलेला आहे, म्हणजे ओला केला आहे. आणि आता थोडं थोडं म्हणजे आता लहान मोठे जसे पण तुम्हाला आवडतील, जाड पातळ, तसे हे वडे तुम्ही करू शकता. तर मी थोडेसे पातळ करते, पातळ केल्याने खूप क्रिस्पी होतात. तुम्हाला जसे आवडतील तसे हे वड्या लहान मोठे साईज पातळ जाड करू शकता. पण शक्यतो असे छोटे छोटे आणि पातळ केले ना खूप भारी वाटतात खायला. हे असे छोटे छोटे गोळे करायचे आणि मग ह्याला दाब द्यायचा पेड्यासारखा असा. खूप सोपे आणि झटकेपट तयार होतात हे मेथीचे वडे. बघा किती मस्त तयार होतात पटापटा. अगदी थोड्याशाच मेथीपासून आपण हे वडे तयार केलेले आहेत. तर विचार करू शकता एक जुडीपासून पूर्ण मेथीच्या किती सारे वडे हे तयार होतील. तर इतके सारे मी हे वडे तयार केलेत, म्हणजे वड्या तयार केल्यात. किती भारी वाटतात बघा दिसायला. सुंदर असे छोटे छोटे हे वड्या तयार केलेल्या आहेत. आता मंद आचेवर तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण याला फ्राय करून घेऊया. तेल पण अगदी थोडंच लागतं, काही जास्त लागत नाही. पाहू शकता कढईच्या तळालाच असं तेल आहे, काही जास्त तेल नाही लागत. ह्याला तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण कमी तेलामध्ये पटापटा होऊन जातात, म्हणजे लवकर होऊन जातात. तर एक एक असं सोडायचं आणि थोडा वेळ द्यायचा, जोपर्यंत खालून जरा कडकपणा तयार झाला की मग पलटी करायचं. ह्याला थोडा वेळ द्यायचा. आता मी एक अर्धा मिनटं वाट बघते. आता थोडा वेळ झाला की मग आपण ह्याला चमच्याच्या सहाय्याने हलक्या हाताने आलटी पलटी करून घ्यायचं. तर पहिले चेक करायचं की वड्याची खालची जी साईड आहे ती कडक झाली आहे का नाही, अगोदर चेक करायचं. हे बघा अलगदपणे ही अशी निसटत आहे, म्हणजे तयार झालेले आहे. आता मी ह्याला पलटू शकते. लगेच पलटायची घाई करायची नाही, कारण ओले असतात ना वडे, त्यामुळे चिटकलेले असतात. त्यामुळं अगोदर त्याला कडक होऊन द्यायचं आणि मग पलटी करायचं. हे बघा कडक झाल्यामुळं कुठं तुटत नाही, काय नाही आणि अलगद पलटी होतात. दोन्ही बाजूनी छान खरपूस असं भाजून घ्यायचं रंग येईपर्यंत आणि मग ह्याला काढायचं. जवळून बघू शकता किती सुंदर क्रिस्पी आणि सुंदर असा लालसर रंग आलेला आहे. आणि ह्या स्टेजपर्यंतच आपल्याला वडे जे आहेत ते फ्राय करायचे. कमी तेलामध्ये तयार होतात हे आणि हेल्दी आहेत, कारण आपण याच्यामध्ये तेलाचा वापर कमी केला आहे. तर पाहू शकता किती मस्त हे वडे तयार झालेले आहेत मेथीचे. सेम प्रोसेसमध्ये तुम्ही कोथिंबीरचे वडे किंवा पालक वडे बनवू शकता. तर झालेत आता खरपूस भाजून. आता मी हे काढून घेते एक एक करून. तर बस याच्यापेक्षा जास्त नाही करपून द्यायचे, नाही तर काय होतं कडवटपणा, अगोदरच मेथी कडू असते, जास्त कडू नको लागायला. लगेच काढून घ्यायचं, इतका कडकपणा पुरेसा आहे. तर मस्त झालेत क्रिस्पी असे छान कोथिंबीर माझ्या तोंडामध्ये येते, मेथीचे वडे. तर चला काढून घेते मी हे सगळे वडे. तर वडे सगळे काढून घेतलेत. आता 2-3 जे उरले आहेत ते सुद्धा मी सेट करते, फ्राय करते, म्हणजे परतून घेते आणि मग प्लेटमध्ये आपण ह्याला गरमागरम सर्व करूया. ह्याला थोडा वेळ देते आणि मग आपण याला काढून घेऊया. तर झालेले आहेत आपले हे मेथीचे कुरकुरीत टेस्टी हेल्दी वडे. किती सुंदर आणि टेस्टी दिसतात, पाहू शकता इतके भारी वाटतात. अगदी परफेक्ट झाले आहेत, एकाच साईजमध्ये एकाच आकाराचे असे छानपैकी झालेत. असं जर प्लेट कुणाला सर्व केलं तर भरभरून तारीफ करतील आणि आवडीने खातील. हे बघा तिळाची कोटिंग किती सुंदर दिसती. तीळ चांगलं वाफरल्यामुळं ना मस्त दिसतात आणि क्रिस्पी आहेत, कारण आपण जाडचं जास्त नाही ठेवलं, थोडासा पातळपणा ठेवला. आता ह्याला मी तोडून दाखवते तुम्हाला. बघा आजपर्यंत मेथी बेसन सगळे मसाले किती छान सेट झालेत. आणि मेथी तर ऑलरेडी हेल्दी आहेच आपल्या शरीरासाठी, त्यामुळे हे मेथीचे वडे ना आवर्जून करा, भरपूर क्वांटिटीमध्ये करा. कुठे प्रवासात जायचं असेल तर अशा वेळेसुद्धा हे वडे खूप मस्त लागतात. आणि केचप शिवाय तर वड्याची भाज्याची तर मजाच येत नाही. मी आता भरपूर सारा असा केचप घेतला आहे. आता याच्यासोबत आपण याचा आनंद घ्यायचा, म्हणजे आस्वाद घ्यायचा. तर गरमागरम हे मेथीचे कुरकुरीत क्रिस्पी असे हे वडे केचपमध्ये डिप करायचा आणि याचा आस्वाद घ्यायचा.
तर किती छान आणि कडक झालेला आहे. आणि खाता क्षणी बेसन पीठ आणि मेथीचा एक जो फ्लेवर लागला, अप्रतिम वाटली टेस्ट. खरंच तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. वरून जो कडकपणा तो जाणवतो ना, आतून जो बेसन पिठाचा नरमपणा आहे ना, तो मेल्ट होतोय. तर ट्राय नक्की करा. थंडीचे दिवस चालू आहेत, असे गरमागरम हेल्दी असे पालेभाज्या मटार वगैरे सगळं खायचं. चहासोबत तुम्ही याला सर्व करू शकता, केचपसोबत खाऊ शकता, टिफिनला सुद्धा नेऊ शकता तुम्ही भाजीसोबत याला खायला. तर भारी झालेले आहेत. आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.